सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत असलेली गौतस्करी आणि लव जिहाद यांसारख्या गंभीर प्रश्नांवर जनजागृती आणि हिंदू धर्म रक्षणासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। रुद्रयज्ञ व रक्षासूत्र बंधन असा हा कार्यक्रम असून यात बहुसंख्य हिंदू बांधवांनी सहभागी होऊन बजरंग दलामध्ये नावनोंदणी करावे असे आवाहन सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी व्यक्त केले। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने सावंतवाडी शहरात उद्याच्या 25 जुलै रोजी दुपारी 3 वाजता रुद्रयज्ञ व रक्षासूत्र असं आयोजित करण्यात आलेलं आहे। यामागचं एकच उद्दिष्ट आहे की जे हे गोतस्करी करतात की लव जिहाद सारखे आपल्या या ठिकाणी प्रकार घडत आहेत, या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने एकत्रित येणं ही काळाची गरज आहे। आणि हे एकत्रित येत असताना आमचे जे गोरक्षक आहेत, बजरंग दलाचे सगळे गोरक्षक आहेत, तो विश्व हिंदू परिषद जी आपल्या हिंदूंसाठी समाजामध्ये अहोरात्र काम करत आहे, या सर्वांना एक बळ मिळावं, हे आध्यात्मिक ताकद मिळावी आणि त्यांचं सगळीकडे रक्षण व्हावं यासाठी हे रुद्रयज्ञचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्याबरोबर रक्षासूत्र बंधन हे त्या ठिकाणी त्यांना सर्व आमच्या बांधवांना भगिनींना देण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे, आमदार सन्माननीय निलेशजी राणे, ॲडव्होकेट देवदास शिंदे उपस्थित राहणार आहेत। हा मोठा कार्यक्रम आहे। ॲडव्होकेट देवदास शिंदे ही मोठी व्यक्ती आहे, त्यांनी आपल्या हिंदू समाजासाठी त्यांचं मोठं भरीव असं योगदान आहे। त्यांच्यावर अनेक असे प्रसंग घडलेले आहेत, त्यांना सुरक्षा पण देण्यात आलेली आहे। ती मोठी व्यक्ती आणि महनीय व्यक्ती या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। माझं एकच या ठिकाणी सर्व माझ्या हिंदू समाज बांधवांना, सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष यांना त्याने विनंती आहे आणि आवाहन आहे की आता सर्व हिंदूंनी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे आणि हिंदू एकत्र आल्याशिवाय काही घडू शकत नाही। आणि हिंदूंनी एकत्र का यावं, तर आता आपण संपूर्ण भारत देशभर बघतोय लव जिहाद सारखे प्रकार हे वाढीस लागलेले आहेत। आम्ही गोमातेचं संरक्षण करण्यासाठी माझी मुलं रस्त्यावर रात्रबेरात्र फिरत असतात, गायींचं संरक्षण करत असतात आणि हे असं प्रकार त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे सुद्धा प्रकार होतात। आपल्या जीवावर बेतून ही मुलं काम करतात, त्यांना विविध गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं षडयंत्र काही लोक आखतात। या सर्वांना जर प्रतिकार करायचा असेल, या सगळ्या शक्ती जर नष्ट करायच्या असतील, तर संपूर्ण हिंदू समाजाने आपल्या या हिंदूंच्या रक्षणासाठी आणि आपला हिंदू धर्म टिकविण्यासाठी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे। आणि हिंदू धर्माला आपलं जे काय योगदान आहे ते प्रत्येकाने देणं ही काळाची गरज आहे। या पुढच्या संपूर्ण कार्यक्रमाची कसा कार्यक्रम असेल, त्याची रूपरेषा कशी असेल याबाबतची माहिती संबंधित कृष्णा धुळपनवर असतील संबंधित देते। हे कार्यक्रम घेण्यामागचा मेन उद्देश आमचा असा होता की जी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपली कोकण कपिला जातीची जी गोवंश आहे ते वरील पट्ट्यामध्ये कत्तलीसाठी वापरली जाते, ते थांबवणे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालत आलेले लव जिहाद हा प्रकार कमी व्हावा, ह्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ताकद मिळावी, ह्यासाठी रुद्रयज्ञ असा आम्ही ठेवला आहे। आणि त्याच्यात आणि एक आम्ही असं हे केलंय की बजरंग दल यामध्ये 35 वयोगटाखालील जी युवा पिढी आहे, जी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली म्हणजे भारतातलीच धरा जी युवा पिढी आहे, त्याने शक्यतो धर्मकार्यासाठी सज्ज व्हावं आणि आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी सज्ज व्हावं। ह्यासाठी 35 वर्षाखालील युवा पिढीला आम्ही मोठ्या प्रमाणात त्याच्यात आवाहन करतो की त्यांनी यावं, बजरंग दलमध्ये सहभागी व्हावे। प्रत्येक तालुक्यातील असू दे, आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या पूर्ण तालुक्यातून युवा पिढीने येऊन ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि बजरंग दल जॉईन करावं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी एक युवा नेतृत्व साहिल आरेकर यांना तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधताना आपल्यावरती खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी विश्वास टाकून तालुकाची जबाबदारी सोपवली आहे। याआधी मी राष्ट्रवादी युवा सेलच्या माध्यमातून कार्यरत होतो, मात्र एवढी मोठी जबाबदारी आज पक्षानं माझ्यावरती दिली असून भविष्यात पक्षवाढीसाठी मी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी टाइम्स डिजिटल जवळ बोलताना सांगितलं। आम्ही या पुढच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार। जर पक्षानं स्वबळाचा नारा दिला तर आम्ही स्वबळावर सुद्धा निवडणुका लढण्याच्या तयारीत असल्याचं तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांनी सांगितलं। पंचायत समिती, नगरपंचायत हे महायुती लढण्याची आमची सर्वांची इच्छा आहे, महायुती म्हणून। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण ताकद अशी आहे की जर पक्षाने आदेश दिला, जर भविष्यात स्वबळावर लढायचं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणाने स्वबळावर लढण्याची देखील तयारी आहे।
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगेकर महाविद्यालयातर्फे सलग 20व्या वर्षी लोकमान्य टिळक अभिवादन यात्रा काढण्यात आली। भर पावसातही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या प्रसंगी लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकात शेकडो विद्यार्थी उपस्थित होते। गीता पठण, गीत गायन व लोकमान्यांची आरती या प्रसंगी करण्यात आली। टिळकांनी सार्वजनिक जीवनामध्ये येण्याची सुरुवात ते महाविद्यालयीन विद्यार्थी असण्यापासून केलेली आहे। महाविद्यालयीन विद्यार्थी असताना त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला झोकून केलं आणि या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम कार्य केलं। स्वदेशी चळवळ, बहिष्कार चळवळ, राष्ट्रीय शिक्षण चळवळ, स्वराज्य चळवळ ही टिळकांची प्रतिकृती भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या कार्यक्रमाला खूप पूरक अशी ठरली। राष्ट्रीय शिक्षण संस्था निर्माण करून राष्ट्रीय शिक्षण चळवळीचा मुख्य हेतू त्यांनी लक्षामध्ये घेऊन त्याप्रकारे काम केलं। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणार स्वातंत्र्य लढ्याचा पहिला निर्णायक आवाज हा लोकमान्यांनी दिला। टिळकांचे हे विचार आजही तितकेच साधे, प्रभावी आणि आपल्याला सगळ्यांना प्रेरणादायी आहे। आपण या त्यांचे स्मरण करूया आणि त्यांनी लोकमान्य टिळकांनी दिलेला स्वराज्याचा जो मंत्र आहे, संदेश आहे, तो आपण स्वराज्य घडवण्यासाठी त्याचा आपण वापर करूया असं इथे मी मत व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा लोकमान्यांना अभिवादन करतो आणि सांगतो धन्यवाद। ठाणे शहरात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बेकायदेशीर खासगी स्कूल व्हॅन चालकांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाईचा बडगा उगारलाय। गेल्या 6 दिवसात 202 वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये तब्बल 47 वाहनांनी कोणताही वैध परवाना न घेता विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। रत्नागिरीतील निवखोल नगर परिषद शाळा क्रमांक 17 मधील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यास नकार दिलाय। पालकांनी शाळेतील एका शिक्षिकेवर भेदभाव आणि धमकावल्याचा गंभीर आरोप केलाय, ज्यामुळे मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पालकांच्या म्हणण्यानुसार संबंधित शिक्षिका काही विद्यार्थ्यांना विशेष वागणूक देतात तर इतर विद्यार्थ्यांशी भेदभाव करून दमदाटीनं वागतात। त्यामुळे मुलांनी गुरुवारपासून शाळेत जाणं बंद केलंय। जोपर्यंत शिक्षिकेवर योग्य कारवाई होत नाही आणि शाळेत सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळत नाही तोपर्यंत शाळेत मुलांना पाठवणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली आहे। या प्रकरणी पालकांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून त्यांनी कारवाईचं आश्वासन दिले आहे। संबंधित विषयाची आम्ही चौकशी करतो आणि जे काही तक्रार प्राप्त झाली याची चौकशी करून त्याच्यावर जी काही नियमोचित कारवाई आहे ती प्रस्तावित करायला मी संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांना कालच सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करतो। पालकांनी शिक्षण विभाग आणि प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली आहे, अन्यथा विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। गेले बरेच दिवस त्या शाळेतल्या एक शिक्षिका आमच्या मुलांना खूप त्रास देत होत्या, मानसिक शारीरिक त्रास देत होत्या। त्या संदर्भात आम्ही मुख्याध्यापकांकडे तोंडी तक्रारी करत होतो इतके दिवस, पण गेल्या आठवड्यात काही विचित्र असे घटना घडल्या, त्यामुळे तो आम्ही आता लेखी स्वरूपात पुढे नेण्याचा सर्व पालकांनी ठरवलं। त्या पद्धतीने आम्ही प्रशासकीय अधिकारी यांना दिलं। त्याच्यानंतर तिकडनं थोडासा उशीर होतो असं वाटतं म्हणून आम्ही आता इथे सरांना आम्ही द्यायला आलो नगरपालिकेमध्ये। त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे, त्यावर त्यांनी सकारात्मक असं उत्तर देऊन आपण लगेचच या विषयात कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी। कारण आता गेले 5-6 दिवस झाले आमची मुलं अजून त्या शाळेत जात नाही आहेत, म्हणजे मुलंच जायला तयार नाही आहेत। मुलंच कारण त्रास होतो आहे त्यांना, घाबरत आहेत शाळेत जायला। बऱ्याच गोष्टी आहेत, निवेदनात सर्व काही दिलेलं आहे, रितसर तक्रारीमध्ये पण सर्व काही दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे ऑफिशियल चॅनलमधून ते सर्व मिळेलच। आता बघू
नगरपालिकेकडनं CEO आता आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि ते यात आमची मदत करतील, न्याय देतील असं आम्हाला वाटतं. गेल्या 4 दिवसांपासून सर्वत्र पाऊस सक्रिय झाला असून दमदार पाऊस पडतोय. पुढील 3 तासात रायगड, मुंबई शहर व मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुरुडमध्ये आज सकाळपर्यंत 124 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. चांगल्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं शेतकरी बांधवात उत्साह निर्माण झाला आहे. आता भात लागवड अंतिम टप्प्यात आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.